नमस्कार मैत्रिणींनो, @आरतीज किचन 27 चॅनलवर आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे। आज प्रवासात नेण्यासाठी अशी सोपी आणि भन्नाट भाजी मी शिकवणार आहे। तर त्याच्यासाठी मी तेल, जिरे, मोहरी आणि थोडंसं हिंग टाकून घेतलेलं आहे। आता आपल्याला जे काही बेसिक मसाले लागतात, ज्यामध्ये मी फक्त हळद आणि लाल तिखट टाकलेलं आहे। घरचा मसाला वगैरे काही टाकू नका। आता इथे मी स्वच्छ धुवून चिरून घेतलेली ढोबळी मिरची आहे, बारीक चिरून घेतली आहे। आता ढोबळी मिरची शिजायला फक्त 5 ते 10 मिनटं खूप झाली। 7 ते 8 मिनटात ढोबळी आपली शिजून होती। तर काय करायचं आपल्याला, आता मी त्याच्या चवीनुसार मीठ टाकले आणि आपल्याला ही ढोबळी साधारण 80% शिजून घ्यायची आहे। लक्षात ठेवा, मी त्याच्यावर गॅस बारीक करून झाकण ठेवते। 5 मिनटात आपली भाजी रेडी होऊन जाईल। पहा, ढोबळी एकदम मस्त शिजलेली आहे, 70-80% शिजून झाली आहे। आता आपल्याला त्याच्यात घालायचं आहे मेन इन्ग्रेडियंट। आता याच्यात तुम्हाला तेल जास्त दिसत असेल, पण मी तेल का जास्त घातलं याचं कारण तुम्हाला सांगते। आपल्याला याच्यामध्ये बेसन टाकायचं आहे। ही बेसनमधली ढोबळी मिरची आहे। तर आता मी हे बेसन जे आहे हे भाजून ठेवलेलं आहे। जर तुम्ही कच्चं वापरत असाल तर थोडासा वेळ जास्त लागेल। आता काय करायचं आहे, मी इथे साधारण 4 चमचे बेसन टाकलेलं आहे, पण ते असं 1-1 चमचा टाकून असं मिक्स करत जा। जर तुम्ही एकदम बेसन टाकलं तर एकदम त्याचा असा गठ्ठात भाजीचा तयार होईल, बेसनाचा गोळा तयार होईल। म्हणून असं थोडं थोडं करून तुम्ही इथे हे बेसन टाका आणि मिक्स करा। तुम्ही अजूनसुद्धा त्याच्यामध्ये बेसन टाकू शकता, तुम्हाला आवडत असेल तर। आता काय करायचं, मस्तपैकी हे सगळं बेसन मिक्स झाल्यानंतर पुन्हा आपण त्याला झाकण ठेवून वाफ द्यायची आहे। एक 2-3 मिनटामध्ये ते आपली भाजी रेडी होऊन जाते। पहा, आता इथं थोडंसं असं ते बेसन त्याला चिकटल्यासारखं आहे, पण जर तुम्हाला मोकळं मोकळं हवं असेल तर तुम्ही झाकण न ठेवता तिला वाफ द्या। आता आपली भाजी एकदम रेडी आहे। भन्नाट भाजी लागते, भाकरीबरोबर किंवा चपातीबरोबर तुम्ही कशाबरोबर सुद्धा सर्व करू शकता। प्रवासात नेण्यासाठी तर अगदी उत्तम पर्याय आहे, कारण याच्यात कांदा किंवा टोमॅटो वापरलेलं नाही आहे, त्यामुळं खराबसुद्धा लवकर होत नाही। छान भाजी आहे, नक्की रेसिपी ट्राय करा आणि अगदी झटपट होते। टिफिनसाठी ही योग्य रेसिपी आहे। तुम्हाला रेसिपी आवडली तर लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा। धन्यवाद।